मित्रांनो नमस्कार. आज मी तुम्हाला सांगणार आहे की हॅम ऑपरेशन्समध्ये किंवा जेव्हा तुम्ही हॅम ऑपरेटर होता, जेव्हा तुम्हाला नवीन कॉल साईन मिळते त्यावेळी तुम्ही काय काय प्रोसिजर्स फॉलो केल्या पाहिजेत एक कॉल करताना. तर आपण एका फ्रिक्वेन्सीवरती आपला रेडिओ किंवा आपला हँडी ट्यून केला आहे असं समजा, आणि त्या फ्रिक्वेन्सीवरती तुम्हाला एक सी क्यू कॉल करायचा असेल. आता सी क्यू कॉल म्हणजे काय, तर हा कॉल ओपन टू एनी वन हू इज लिसनिंग, म्हणजे जो कोणी दुसरा हॅम किंवा दुसरे हॅम जे असतील, जे त्या तुमच्या सी क्यू कॉल ऐकत आहेत ते त्याला रिस्पॉन्ड करू शकतात. तर तो कॉल कसा तुम्ही द्यायचा आहे बघा. त्याच्यासाठी सी क्यू दिस इज विक्टर युनिफॉर्म नंबर 37 किलो पापा. ही माझी कॉल साईन आहे, तुम्ही तुमची कॉल साईन वापरायचे. कॉलिंग सी क्यू अँड ऑन स्टँड बाय असं म्हणून वेट करायचं आहे. याच्यामध्ये 2 मिनटामध्ये तुम्ही एक 3 कॉल देऊ शकता असे, म्हणजे ॲज अ स्टँडर्ड जे काही रूल्स आहेत WPCचे त्यानुसार. आणि त्याच्यानंतर 10 मिनटांनी परत कॉल देऊ शकता. पण जनरली बऱ्यापैकी कॉल्स हे लोक ठराविक वेळाने देतात, जेणेकरून जर कोणी स्टेशन असेल लिसन करणारं तर त्याला समजावं की तुम्ही आहात ओपन टू सी क्यू कॉल. या ठिकाणी तुम्हाला कसा कॉल द्यायचा आहे पुन्हा एकदा मी सांगतो. सी क्यू 3 वेळा सी क्यू म्हणायचं आहे. त्याच्यानंतर दिस इज विक्टर युनिफॉर्म नंबर 37 किलो पापा. या ठिकाणी मला एका दुसऱ्या हॅमनी सांगितलं होतं की तुमचं कॉल साईनसुद्धा तुम्ही 3 वेळा रिपीट करायचं आहे. तुम्ही त्यानुसार प्रोसिजर करू शकता, पण मी सी क्यू कॉल देताना असाच देतो. सी क्यू दिस इज विक्टर युनिफॉर्म नंबर 37 किलो पापा. आणि हा कॉल देताना नेहमी तुम्ही फोनेटिक्समध्ये द्यायचा आहे. विक्टर युनिफॉर्म नंबर 37 किलो पापा अशी तुम्हाला नेहमी सवय लावून ठेवायची. असं नाही म्हणायचं की VU37KP, कारण ते कन्फ्युजिंग असतं कॉल करताना, मोबाईलवरती कॉल करताना. ठीक आहे, हा झाला सी क्यू कॉल. किंवा तुम्ही शॉर्टमध्ये काय म्हणू शकता. तुम्ही सी क्यू कॉल बऱ्याच वेळा केला आहे तर त्याच्यानंतर एखाद्या वेळेस तुम्ही असं म्हणू शकता, दिस इज विक्टर युनिफॉर्म 37 किलो पापा कॉलिंग सी क्यू. आणि या ठिकाणी तुम्ही थांबून थोडी वेट करू शकता, कोण तुम्हाला रिस्पॉन्ड करतं आहे का. ठीक आहे, तर हा झाला सी क्यू कॉल. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सी क्यू कॉलला रिप्लाय कसा करायचा किंवा तुम्ही तुमच्या कॉल्स एकमेकांना कसे पास ओव्हर करायचे ते सांगणार आहे.